महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। अनेक दिवसापासून शेतकरी पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत होते, परंतु आज सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मोठी खुशखबर आलेली आहे। म्हणजे की पीक विम्याचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री साहेबांचा आज निर्णय जाहीर झाला आहे। बघा, आज या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणजे की 75% अग्रिम आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। आज सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी यादी प्रसिद्ध झालेली आहे। बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, पीक विमा आज येणार उद्या येणार, परंतु सत्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा 1 पण रुपया जमा झाला नाही। काही शेतकऱ्याला 25% अग्रिम मिळाला तर काही शेतकऱ्याला नाही मिळाला। तर आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा तुम्हाला किती मिळणार आहे व आज या ठिकाणी अधिकृत अशी यादी जाहीर झाली आहे, तर ती यादी पाहून घेऊया आणि तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का ते बी पाहून घ्या। सोबतच तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। आता ते कोणतं काम तुम्हाला करायचं आहे ते देखील आपण पाहून घेऊया। तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे, पंतप्रधान पीक विमा योजनेमधील जे काय रखडलेले दावे होते ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते, परंतु बऱ्याच दिवसापासून बातम्या सुटल्या होत्या की पीक विम्याचा दुसरा टप्पा आज येणार उद्या येणार, परंतु आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात सुरू झाली आहे। आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी आज शेतकऱ्याला मिळत आहे, जे की बऱ्याच दिवसापासून शेतकरी या बातमीची वाट पाहत होते। तर मग शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार थोड्याच वेळामध्ये 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे टोटल 15,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने आज जाहीर केली आहे। यामध्ये 2022 पासून ते 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल किंवा कमी मिळालेला असेल त्यांना आता 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळू शकतो। आता याचे कारण लक्षामध्ये घ्या, शेतकऱ्याला 2-3 वर्षापासून पीक विमा मिळाला नव्हता, त्यामुळे आता तुम्हाला मोठी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा, तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर बघा त्याचे कारणच ते आहे, 3 वर्षाचा पीक विमा एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होणार। म्हणजे बघा 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षाचा पीक विमा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। बघा, आता राज्य सरकार हा निधी या ठिकाणी देणार नाही, तर डायरेक्ट केंद्रातून हा निधी मागवण्यात आलेला आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, जे काय सरकार आहे नरेंद्र मोदी सरकार यांच्या माध्यमातून हा निधी आज मागवण्यात आलेला आहे। बघा, शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता की त्यांना पीक विमा मिळाला नव्हता, आता सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तुम्ही आताच व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचे सांगितले आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आता बघा, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावर येणार आहे। कोणत्या शेतकऱ्याला अपात्र ठरवले आहे बघा, याची पण यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। आता बघा, उद्या या ठिकाणी कोणती यादी येणार आहे बघा, 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आज आली आहे। टप्प्याटप्प्याने यादी या ठिकाणी जाहीर होणार आहे। आज फक्त 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आली आहे। म्हणजे की आज या 14 जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र असणार आहे। तर बघा, हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे, त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहेत। थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा केला जाणार आहे। बघा, काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे आणि आज या 14 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे। तुम्हाला कोणी असं सांगितलं असेल, तुमचा शेजारचा व्यक्ती असेल, म्हणजे की शेजारचा जो काही शेतकरी असेल त्यांनी सांगितलं असेल मला 20,000 पीक विमा आला, 16,000 पीक विमा आला, परंतु तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही, तर मग आज या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर
आहे का ते जाणून घ्या. जर या 14 जिल्ह्यामध्ये आज तुमचा नंबर असेल तर आज देखील तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा वाटप करण्यामध्ये या ठिकाणी कृषी विभागाने या ठिकाणी आदेश दिले आहे. बघा आता बघा 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला काहीच विमा वेळामध्ये पीक विमा मिळणार आहे. कृषी विभागाने सांगितले आहे आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचा पीक विमा मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक आता माहिती घेतला. सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील आता पीक विमा मिळणार आहे. 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील. काही शेतकऱ्यांना काल त्यांच्या बँक खात्यामध्ये टोटल 52,000 रुपये, 50,000 रुपये, 49,000 रुपये असा पीक विमा मिळालेला आहे. तर आता फक्त 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार असल्याची माहिती सरकारने जाहीर केली. आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे. तुम्हाला कोणी असे तुमच्या शेजारच्या व्यक्तीने सांगितले असेल की आम्हाला पीक विमा मिळाला आहे. शेतकऱ्यांना वाटत होते पीक विमा 10,000 किंवा 15,000 येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022, 2023 आणि 2024 राहिलेला पीक विमा सर्व मिळून एकदम 50,000 ते 40,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. बघा तुमचे शेती पिकाचे 2022 ते 2024 मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर त्याचा पीक विमा पण मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर पण झालेली आहे. बघा जवळजवळ 35 पिकांची नोंद या ठिकाणी या यादीमध्ये करण्यात आलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांचा या ठिकाणी सर्वात आधी समावेश करण्यात आलेला आहे. विमा देखील आता मंजूर केला गेला आहे. बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पीक विमा येणार आहे, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होत आहे. बघा कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावा असे आदेश या ठिकाणी दिले आहे. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये येत आहे. बघा काल 6 ते 7 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा आला, त्यानंतर आज 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करण्याचे आदेश कृषी विभागाकडून देण्यात आलेले आहे. बघा तर कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय तर आपण ते पाहून घेऊया. पण आधी बघा कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र ठरवले आहे याची पण यादी आता तुम्हाला फक्त एका मिनिटामध्ये आपण सांगणार आहोत. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना अशी आहे सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. बघा कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाही आणि सरकारला ठिकाणी परत गेला होता. त्यामुळे आता बघा सरकारने काय केलं आहे 12 बँकांची निवड. बघा त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते म्हणून आता सरकारने टोटल फक्त 12 बँका निवडला आहे. या 12 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त याच 12 बँकांना प्राधान्य दिले आहे कारण हा पीक विमा केंद्र सरकारकडून सोडण्यात येत आहे, हे राज्य सरकारकडून सोडला जाणार नाही. ही पण माहिती अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर कोणत्याही बँकेमध्ये जर खातं उघडले असेल तर पीक विमा बघा सोडणाऱ्या कंपन्याला अडचण येत आहे. बघा त्यामुळे यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन बघा कोणत्या बँकामध्ये हा पीक विमा सोडला जात आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी याचे वितरण सुरू होते. म्हणजे की शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या काल एक टप्पा झाला परंतु आज जे टप्पा आहे त्यामध्ये फक्त 14 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहे. आता त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते देखील आता आपण पाहून घेऊया. तर पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी म्हणजे की बघा त्यामधील ज्या काय बँका आहे जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक तसेच HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा, बघा पोस्ट ऑफिस बँक, बघा बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बघा कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा जवळपास 14 ते 15 शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो 14 ते 15 म्हणजे की 14 ते 15 शेतकरी नाही 14 ते 15,000 शेतकरी यामधून या ठिकाणी बाहेर पडणार आहे. बघा आता याचे कारण म्हणजे काही शेतकऱ्यांचे खाते या बँकेमध्ये नसतील तर त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, त्यांना पीक विमा मिळेल परंतु बराचसा उशीर
लागू शकतो. ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून, रस्त्यालगतची जमीन दाखवून, बघा अशा काही जमीन दाखवून या ठिकाणी पीक विमा घेतला आहे त्यांना आज लाभ मिळणार नाही. बघा तुमचा जिल्ह्यामध्ये यादमध्ये आहे का? बघा बघा उद्या आणि परवा या 3 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या या ठिकाणी खात्यामध्ये या ठिकाणी टोटल या ठिकाणी पैसे जमा होणार आहे. परंतु आज जे 14 जिल्हे आहे ते एकदा पाहून घेऊया. बघा जे का 14 जिल्हे आहेत शेतकरी बांधवांनो, ते म्हणजेच की अकोला आहे, नांदेड आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, लातूर आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, जालना आहे, सांगली आहे, सोलापूर आणि कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी. बघा या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या पीक विमा आज येणार, उद्या येणार, परंतु तसं काही नाही. आज अधिकृत अशी तारीख सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. आज या 14 जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे. तुम्ही जर KYC केली नसेल तर पटकन KYC करून घ्या, तरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.